नमस्कार. एक खूप मोठी बातमी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजे आपलं SSC यांनी एक जबरदस्त भरती काढली आहे. तर चला याबद्दलची सगळी माहिती एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया, म्हणजे काहीच गोंधळ नको. सगळ्यात आधी जो आकडा महत्त्वाचा आहे तो पाहूया. एकूण जागा आहेत 25,487. हो, अगदी बरोबर ऐकलंय. एवढी मोठी संधी आहे, त्यामुळे लक्ष देऊन ऐका. तर या ज्या 25,000हून अधिक जागा आहेत त्या आहेत कॉन्स्टेबल जनरल ड्युटी पदासाठी. आणि भरती कुठे होणार आहे? तर भारताच्या सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्सेसमध्ये. म्हणजे बघा, देशाच्या सुरक्षेसाठी थेट काम करण्याची ही एक सोनेरी संधी आहे. तर मग या मेगा भरतीबद्दल आपण जरा अजून खोलात जाऊन माहिती घेऊया. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ही फक्त एक नोकरी नाहीये, तर देशाच्या सुरक्षेसारख्या एका अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्रात आपलं करिअर बनवण्याची ही संधी आहे. बरं, मग ही भरती नक्की कोणत्या दलांमध्ये होणार आहे? तर इथे बघा, BSF, CISF, CRPF, SSB, ITBP, SSF आणि आसाम रायफल्स ही सगळी देशातली खूप प्रतिष्ठित दलं आहेत आणि याच दलांमध्ये सेवा करण्याची संधी मिळणार आहे. ओके, तर एकूण जागा तर आपल्याला कळाल्या, पण या 25,000 जागांचं डिव्हिजन कसं आहे, म्हणजे कोणत्या फोर्समध्ये किती जागा आहेत ते आता पाहूया. हा टेबल बघा, इथे सगळं अगदी स्पष्ट दिलं आहे. सर्वात जास्त जागा म्हणजे तब्बल 14,595 जागा या CISF मध्ये आहेत. त्यानंतर CRPF मध्ये आहेत 5,490. म्हणजे यावरून एक चांगला अंदाज येतो की कुठे किती संधी आहे. आता जागांची विभागणी पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी कशी आहे ते पाहू. पुरुषांसाठी आहेत 23,467 जागा आणि महिलांसाठी आहेत 2,020 जागा. म्हणजे दोघांसाठीही ही एक खूप मोठी संधी आहे, ज्याचं सोनं करायलाच हवं. चला, आता सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया, तो म्हणजे पात्रता, म्हणजे एलिजिबिलिटी. अर्ज करण्याआधी आपण पात्र आहोत की नाही हे तपासून घेणं खूप खूप गरजेचं आहे. तर शैक्षणिक पात्रतेबद्दल बोलायचं झालं तर अट अगदी सोपी आहे. फक्त 10वी पास, कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून किंवा युनिव्हर्सिटीमधून 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे, बस. आता वयोमर्यादा, एज लिमिट काय आहे ते पाहू. ही तारीख नीट लक्षात ठेवा. 1 जानेवारी 2026 या तारखेला वय कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 23 वर्ष असायला हवा. याचाच अर्थ काय, तर जन्म हा 2 जानेवारी 2003 आणि 1 जानेवारी 2008च्या मधला असावा. या दोन्ही तारखांच्या बाहेर नको. या तारखा खूप महत्त्वाच्या आहेत, कारण यात जराही चूक झाली तर अर्ज बाद होऊ शकतो. ओके, पात्रता समजली. आता बघूया निवड प्रक्रिया कशी आहे. ही काही एका टप्प्याची गोष्ट नाहीये, तर यासाठी 4 महत्त्वाच्या टप्प्यांमधून जावं लागेल. हे 4 टप्पे कोणते आहेत? तर पहिला आहे कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम म्हणजे CBE. दुसरा आहे फिजिकल टेस्ट म्हणजे PET-PST. तिसरा टप्पा आहे मेडिकल तपासणी म्हणजे DME. आणि शेवटचा चौथा टप्पा आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजेच DV. आणि एक गोष्ट इथे नीट समजून घ्या, जी खूप महत्त्वाची आहे. फायनल मेरिट लिस्ट जी लागणार आहे ती पूर्णपणे कॉम्प्युटर बेस परीक्षेत मिळालेल्या मार्कांवर ठरणार आहे. अर्थात बाकीचे 3 टप्पे पास करणं हे कंपल्सरी आहेच, पण सगळ्यात जास्त फोकस हा लेखी परीक्षेवर ठेवावा लागेल. ठीक आहे, मग आता सगळ्यात शेवटच्या आणि महत्त्वाच्या भागाकडे येऊया की यासाठी अप्लाय कसं करायचं. आपण स्टेप बाय स्टेप संपूर्ण प्रोसेस समजून घेऊया. या तारखा तर लगेच कुठेतरी लिहून ठेवा. अर्ज सुरू होत आहेत 1 डिसेंबर 2025 पासून आणि शेवटची तारीख आहे 31 डिसेंबर. फी भरण्यासाठी 1 जानेवारी 2026 पर्यंत वेळ आहे आणि परीक्षा होतील फेब्रुवारी ते एप्रिल 2026च्या दरम्यान. तारखा चुकवू नका. अर्ज फीबद्दल बोलायचं तर जनरल, OBC आणि EWS कॅटेगरीसाठी 100 रुपये फी आहे आणि SC/ST व माजी सैनिकांसाठी कोणतीही फी नाहीये, त्यांना फी माफ आहे. आता ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते बघू. सगळ्यात आधी ssc.gov.in या वेबसाईटवर जाऊन वन टाईम रजिस्ट्रेशन म्हणजे OTR पूर्ण करायचं. त्यानंतर लॉग इन करून कॉन्स्टेबल GD परीक्षेच्या अप्लाय लिंकवर क्लिक करा. मग जो फॉर्म उघडेल त्यात सगळी माहिती व्यवस्थित आणि बरोबर भरा. तुमचा एक लाईव्ह फोटो आणि सही अपलोड करावी लागेल. त्यानंतर जर फी लागू असेल तर ती ऑनलाईन भरा. आणि सगळ्यात शेवटी सबमिट करण्याआधी फॉर्म एकदा नीट तपासून घ्या आणि त्याची एक प्रिंट काढून स्वतःकडे जपून ठेवा. तर मग सशस्त्र दलांमध्ये एक दमदार करिअरसाठी पहिलं पाऊल उचलण्याची तयारी झाली आहे का? या भरतीची ऑफिशियल नोटिफिकेशन PDF आणि अर्ज करण्यासाठीची डायरेक्ट लिंक या दोन्ही गोष्टींसाठी mhnokri.in या वेबसाईटला नक्की भेट द्या. सगळी माहिती एकाच ठिकाणी मिळून जाईल.